नमस्कार, मी पूनम शंकरनाथ विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते। सध्या चारही बाजू बघितल्या की सद्यस्थितीत कोरोनाचा कहर सर्वत्र वाढताना दिसतो आहे। प्रत्येक व्यक्ती जीव स्वतःचा असू देत किंवा जवळच्या व्यक्तीचा त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात किती तडफडतो आहे याचे प्रत्यक्ष चित्र किती मन हेलावून टाकणारे आहे हे आपण शासकीय रुग्णालय असू देत किंवा खासगी ते सहजपणे बघू शकतो। शासकीय रुग्णालयांमध्ये प्रशासन संपूर्ण खबरदारी घेऊन जनतेची समस्या सोडवण्याकरिता प्रयत्नशील आहे, पण अशा वेळेला खासगी रुग्णालय व तेथील व्यवस्थापन या कोरोनाच्या काळात कसे कार्यरत आहे व किती प्रश्न त्यांच्या पुढे उभे आहेत याबद्दलचा आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर जाणून घेऊया त्याबद्दल। कोरोनासारखी महामारी मनुष्य जातीकरिता किती मोठ्या प्रमाणात जीवघेणी ठरत आहे हे आपल्या नजरेपुढे आहे। अशा या जीवघेण्या परिस्थितीत आपण किती प्रयत्न करून या संकटातून बाहेर पडण्याचा विचार करत आहोत याचा अंदाज सर्वांनाच आहे, पण या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करून सुद्धा परिस्थिती समोर उभी होते ती खासगी रुग्णालयातील व्यवस्थापनापुढे। रुग्णालय आणि तेथील व्यवस्थापन त्यांचे कार्य हे बहुधा आपण समजण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शक्यता पातळीवर आपण समजू शकत नाही। रुग्णालयातील व्यवस्थापन आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय राखून ठेवणे हे मुळात किती महत्त्वाचे असतं हे आपण वास्तविकरित्या विचार करू तेव्हा बहुतेक त्यांच्या परिस्थितीचा अंदाज आपण लावू शकू। वाढती रुग्णसंख्या, त्यावर इस्पितळात येणारे रुग्ण, त्यांची दशा, कोरोनाचा काळ, रेमडेसिवीर इंजेक्शन्सची होणारी कमतरता, ऑक्सिजन, कोरोना रुग्णांकरिता उपलब्ध न होणारे बेड या सर्व परिस्थितीपुढे हार न मानता त्याला सामोरे जाऊन रुग्णालयातील व्यवस्थापन प्रयत्न करतो की कोणालाही अडचण निर्माण होऊ नये। पण एखाद वेळेला असंही होतं की परिस्थितीपुढे प्रयत्न हारतात, कारण कोरोनाचा हा विषारी काळ केव्हा कोणावर झडप घालेल हे सांगणे अशक्य होईल। पण या कोरोनापासून जनतेला सुरक्षित ठेवण्याकरिता कोरोना आणि रुग्ण यांच्यामध्ये आडवा उभा असतो तो देवदूत म्हणजे डॉक्टर। खासगी रुग्णालयातील व्यवस्थापन नेमक्या या कोरोना काळात निर्माण होणाऱ्या भयावह परिस्थितीला कसे हाताळत आहेत जाणून घेऊया याबद्दल क्रिम्स हॉस्पिटलच्या केतकी अरबट यांच्याकडून। सध्याच्या स्थितीला जो कोरोनाचा सेकंड स्ट्रेन आलेला आहे तर यावेळेला आपण फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स हे बघतो, पण ॲडमिनिस्ट्रेशन आणि एक ऑफिशियल्स जे आहेत, जिल्हाधिकारी असतील, मनपाचे आयुक्त असतील, यांच्यासोबत एक कम्युनिकेशन प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं कसं झालं पाहिजे, नागरिकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू याबद्दल काय मत आहे? पहिलं तर मी हे म्हणेन की कम्युनिकेशन भरपूर आहे तसं बघितलं तर ते रेग्युलरली म्युन्सिपल कॉर्पोरेशन डॉक्टरांशी बोलतं आहे किंवा हॉस्पिटल्सकडनं डेटा घेत आहे। हॉस्पिटल्सला त्यांनी कॅपिंगचा हे पण केलेलं आहे की बा एवढेच पैसे घ्यायला पाहिजे एवढ्या % बेडवर, गोष्टी भरपूर आहे, पण त्याच्यामधले सोल्युशन जरा अजूनही क्लॅरिटी आलेली नाही आहे। आता जसं तुम्ही म्हणाल की आता 80% बेड्स हे कॅपिंगमध्ये येतात, 20% प्रायव्हेट तुम्ही पैसे घेऊ शकता। तर आता त्याच्यामध्ये आमची बरेच दिवसापासून रिक्वेस्ट होती की काहीतरी एक मधला रस्ता काढायला हवा, कारण की कॅपिंगमध्ये जेव्हा तुम्ही त्यांच्या रेटनी लावता किंवा इन्शुरन्स त्यांच्या रेटने करतं ते हॉस्पिटल चालवण्यासाठी थोडंसं कठीण जातं, कारण की हॉस्पिटलमध्ये भरपूर खर्च आहे। आज आपल्याला सहज एक फोन येतो की बेड हवा आहे, पण तो जो बेड हवा आहे वाली गोष्ट आहे ती त्या पेशंटच्या परिस्थितीवर निर्भर असते। त्याच्यासोबत लागणारा व्हेंटिलेटर, त्याच्यासोबत लागणारे हाय फ्लो मशीन, एक बायपॅक किंवा तुम्हाला छोटे मोठ्या जे काही बाकी तिथे इन्स्ट्रुमेंट्स लागतात, ह्या चांगचे खर्च आहे। आज तुम्ही बेड वाढवायला सांगितले, वाढवायला हरकत नाही आहे, पण त्याच्यासाठी एक व्यवस्थित स्टाफ हवा आणि स्टाफही असा हवा की जो पुरेपूर जेवढं पाहिजे तेवढं लोकांचं लक्ष देऊ शकला पाहिजे। तशा भरपूर गोष्टी ज्या हॉस्पिटलकडनं ज्या थोड्या त्रासदायक आहे आणि त्या कदाचित आम्ही खूप चांगल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही आहे, कारण की सोपं आहे हे म्हणणं की का प्रायव्हेटवाले एवढे पैसे घेतात, का प्रायव्हेटवाल्यांकडे एवढं खर्च लागतो, गव्हर्नमेंटमध्ये का नाही। गव्हर्नमेंटमध्ये खर्च नाही लागण्याचं तुम्हाला एक माहितीच आहे की गव्हर्नमेंटमध्ये जे काही खर्च लागतो हे टॅक्स पेयरचा पैसा लागतो। आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही किती खर्च नाही म्हटला तरी आम्हाला सगळं कमर्शियल रेटवर मिळतं। तर कॅपिंग फक्त आमच्या इन्कमवर नाही लागली आहे, आमच्या एक्सपेन्सवर पण लागायला हवी होती। का आम्हाला रेट्स अजूनही कमर्शियल रेटनी सगळ्या गोष्टी सगळ्या सुविधा घ्याव्या लागतात, आम्हाला छोटं मोठं काहीही घ्यायचं आहे तर एक स्वतः विकत घ्यावं लागतं। तर जेव्हा परिस्थिती अशी असते तेव्हा जे कॅश पेशंट असतात किंवा ज्यांना पैसे भरावं लागतात तर नेमकं त्यांच्यावर काही ना काही भार तर नक्कीच येतो, कारण की आज 24 तास हे सगळं सुरू आहे। एक पण इन्स्ट्रुमेंट, एक पण गोष्ट खराब झाली तर 10-15 लाखाचा झटका लागतो एका दमात।
आणि जो काही स्टाफ आहे तो पण इन्सेंटिव्हवर काम करतो, डॉक्टर्स इन्सेंटिव्हवर काम करतात. ते सगळं बघता मला असं वाटतं की ते खूप फेअर नाही आहे. पण एवढं नक्की आहे की ते आमच्या गोष्टी ऐकून घेतात. कलेक्टर साहेबांकडे जेव्हा जेव्हा आम्ही काही मदतीच्या त्यांनी रिस्पॉन्स दिला आहे. पण मला असं वाटतं की सगळ्यांचेच हात बांधलेले आहे. आणि जे काही मागच्या वर्षीपासून आज 1 वर्षभर झालं आपण लढतो आहे या कोविडशी, तेव्हापासून आतापर्यंत फक्त एक एक्सपिरियन्स वाढला आहे. आज डॉक्टर्स ना जास्त चांगल्याने कळतं आहे की आपण काय करायला हवं. पण ॲज सच शासनासोबत असं काहीच झालं नाही की ज्याच्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या. मॅम, सध्या जे रिसेंटली हेल्थ मिनिस्टरतर्फे GR निघालेला आहे की रेमडेसिवीर जे इंजेक्शन्स आहेत ते फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला आणि जे गव्हर्नमेंट थ्रू येतात त्यांना ते लोक देतील आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्सला हे डायरेक्ट विक्रेत्यांकडनं खरेदी करायचं आहे. पण सध्या रेमडेसिवीर झालं, ऑक्सिजन झालं, ह्या सर्वांचा शॉर्टेज इतका आहे, तर प्रायव्हेट हॉस्पिटल्सची सद्यस्थिती काय आहे? सगळ्यात आधी तर सुरुवातीला असं होतं की आम्ही मार्केटमधनं रेमडेसिवीर विकत घेऊ शकायचो आणि मग आम्हाला जेवढे पेशंटला गरज आहे, आता सगळ्यांनाच रेमडेसिवीर लागत नाही, पण जेवढ्या पेशंटला गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही विकत घेऊ शकायचो. आता मागे महिन्याभराच्या वर झाला आता की या लोकांनी सगळं रेमडेसिवीर फक्त थ्रू त्यांच्या ऑफिसमधनंच फक्त ॲलोकेट होतं. तर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही nagpur.gov.in वर पण पाहिलं तर तुम्हाला कळेल की रोजचे कसे ॲलोकेशन होतात. हॉस्पिटलच्या नंबर ऑफ बेड्सच्या प्रमाणे ते एका पर्सेंटेजने करतात. मधले 3 दिवस असे गेले होते की जेव्हा ॲलोकेटच नाही झाले. आता पेशंटच्या कुठेतरी जेव्हा पेशंटला ते औषध लिहिलेलं असतं तर त्यालाही वाटतं की मला मिळायला हवं. आणि समजा माझ्याकडे 40 लोकांना लागतं आहे आणि माझ्याकडे 20 किंवा 30 ॲलोकेट होतं, तर कोणीही माणूस माझ्याकडे यांनी बघतो ना की आमच्या पेशंटला लागणार की नाही लागणार. मग आपण त्याच्यातनं आपल्याला बघावं लागतं की कोणाला जास्त गरज आहे त्यांना लावूया. पण मग एक वेळ येते जेव्हा पेशंटचे रिलेटिव्ह खूप डेस्परेट होतात आणि मग ते बाहेर शोधायला लागतात. ते म्हणतात नाही आम्ही कुठून तरी जमवायचा प्रयत्न करतो. मग अशा काळात प्रॉब्लेम हा होतो की त्यांना ते बाहेरमध्ये ब्लॅकमध्ये मिळतं, मग त्यांना पैसे जास्त खर्च करावं लागतात. एवढ्यात तर ही पण न्यूज आहे की ब्लॅकमध्ये येणारा रेमडेसिवीर खरा आहे की खोटा आहे हे पण लोकांना माहिती नाही आहे. खूप त्याच्यामध्ये भेसळ चालली आहे. त्या सगळ्या गोष्टी बघता थोडंसं हे वाटतं की समजा ब्लॅकमध्ये मिळत असेल बाहेर, याचा अर्थ मार्केटमध्ये रेमडेसिवीर आहे आणि असेल तर मला असं वाटतं की तिथनं जप्ती व्हायला पाहिजे. आज तुम्ही मोठ्या दुकानातनं बंद केलं, त्यांचं काही कारण असावं करायच्या मागचं, कारण की शॉर्टेज असावं, कारण की मॅन्युफॅक्चरिंग तेवढं नसावं. पण मग मला असं वाटतं की थोडंसं अजून जोर देऊन हे ब्लॅक मार्केट बंद करायला हवे. त्यापेक्षा तुम्ही हॉस्पिटलला समजा दिलं तर ते जास्त सोपं जाईल. आता आमच्यावर असं खरेच लोक म्हणतात की तुम्ही रेमडेसिवीर लिहिता का बरं. आता कोणी म्हणतं रेमडेसिवीर कामाचं नाही, कोणी म्हणतं रेमडेसिवीरने हे होतं, कोणी म्हणतं हे सिम्पलशी गोष्ट आहे की तो एक कंपोनंट आहे. आज कोविडच्या काळामध्ये पेशंटला ज्या गोष्टी आपण ट्रीट करतो त्याच्यातला एक कंपोनंट रेमडेसिवीर आहे. होऊ शकतं त्याच्यातला एखादा डोस कमी जास्त झाला तर खूप फरक नाही पडणार आणि एका औषधामुळे पूर्ण फरक नाही पडत, बऱ्याचशा गोष्टी सोबत लागतात. पण आज समजा ते अवेलेबल असतं आणि त्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचलं असतं तर लोकांचा पॅनिक पण कमी झाला असता, लोकांची भीती पण थोडी कमी झाली असती. आपण फक्त आहे किंवा नाही आहे म्हणून थिअरी नाही बनवू शकत की ते कामाचं आहे किंवा कामाचं नाही आहे. अजूनही असं नाही आहे की पेशंट बाहेरनं नाही जमवू शकत. आम्ही पण प्रयत्न करतो, पेशंटला काउन्सिलिंग बेटर करतो सो दॅट त्यांनी घाबरावं नाही. रेमडेसिवीर नाही मिळालं तर एवढं पॅनिक नाही व्हावं. त्यांनी असे आडवे तेवढे पैसे देऊन आणण्यात काही अर्थ नाही आहे, याचं काउन्सिलिंग करायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. मॅम, एक सध्या सिच्युएशन अशी होते आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत ते हेल्थ मिनिस्ट्रीतर्फे GR निघाला आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी डिपॉझिट घ्यायला नको आहे पेशंट्सकडनं. हा GR निघाल्यानंतर पण प्रायव्हेट हॉस्पिटल्सची सद्यस्थिती अशी आहे की ते पेशंट्सकडनं लाखांमध्ये डिपॉझिट्स घेतात. आजची रिसेंटली न्यूज अशी झालेली आहे की एका पेशंटकडनं 3 लाख रुपये डिपॉझिट घेण्यात आलेले आहे आणि त्याचं प्रूफ निघालेलं आहे. तर या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल कुठे चुकत आहेत आणि का असं होत आहे यावर काय म्हणतात? हे मला असं वाटतं की मी सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी बोलू नाही शकत, पण मी माझा एक व्ह्यू तुम्हाला सांगू शकते की एक तर सगळ्यात आधी प्रायव्हेट हॉस्पिटल्सना एक तर खूप जास्त अटॅकमध्ये येतात.
ठीक आहे. आज तुम्ही कुठली गोष्ट आज घ्यायला जाल त्याची किंमत वाढली आहे. तुम्ही कार घ्यायला जाल, तुम्ही तुमच्या हिशोबाने कार घेता, तुम्हाला ज्या रेटची पाहिजे, ज्या कॅटेगरीची पाहिजे. मी मानते की हा पॅन्डेमिकचा वेळ आहे आणि याच्यामध्ये लोकांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, मदतीचा हात पुढे करायला पाहिजे आणि ते बरेचसे हॉस्पिटल्स करतात आहे. आपल्याला त्याच्यातले काही गोष्टी अशा दिसून येतात, 1-2 केस असे दिसून येतात, पण असं नाही आहे की लोक ट्रीट नाही करत आहे. हां, मी हे मानते की 3 लाख म्हणा किंवा 2 लाख म्हणा, डिपॉझिटशिवाय आम्ही तुमचं ट्रीटमेंट नाही करणार, हे करणं ह्या व्यवसायाच्या म्हणजे मॉरॅलिटीच्या अगेन्स्ट आहे. तर आपल्याकडे भरपूर लोक येतात, ते त्यावेळेस जेव्हा घेऊन येतात तेव्हा त्यांच्याकडे पैसे नसतात भरपूर, त्यांना तेवढा अमाऊंट त्यांच्यासोबत कॅरी. पण आपण म्हणतो ठीक आहे तुम्ही आता येऊन जा, पण तुम्ही हे विसरू नका की प्रायव्हेट हॉस्पिटल्सला जो काही खर्च येतो आहे आणि ज्या वेळी लोक आता त्याच्याकडे बघतात, जोपर्यंत आपल्याला असं वाटतं नाही आपल्या पेशंटला गरज आहे, तेव्हा आपण तयार होऊन जातो, कुठेतरी मनस्थिती तयार करतो की हो खर्च लागला तरी आपण करूया काहीतरी. आणि मग हळूहळू आयदर पेशंट ठीक होतो किंवा पेशंट बॅड होतो. मग नंतर मनस्थिती बदलते माणसाची. मग सगळ्यांना सोबतच्यांना वाटतं की अरे हे लोक तर लुटून राहिले, आम्हाला एवढे पैसे कशाला लागायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या गोष्टी समजून सांगायला पाहिजे हॉस्पिटल्सनी त्यांना तेवढी सवलत द्यायला पाहिजे की अच्छा ठीक आहे तुम्हाला सध्या आत्ताच्या आत्ता नसतील तर तुम्ही एवढं सुरू करा, पण आपल्याकडचे हे रेट आहे, त्यांना एक चॉईस द्यायला पाहिजे. पण तुम्ही म्हणाल की गव्हर्मेंट एवढ्या रेटवर आणि त्याप्रमाणे हे चालायला हवं, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की खर्च भरपूर आहे. आज ही मशिनरी चालू ठेवणं सोपं काम नाही आहे. त्याच्यासोबत लोकांना ज्या लेवलचं आज हे लागतं, ट्रीटमेंट लागते, त्यांना पाहिजे की रूम चांगली असावी, सगळं ठीक असावं, नर्सने आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे, भरपूर गोष्टी आहे. आता मी एक नर्स तर 4 आणि 5 पेशंट एका नर्सच्या हातात ICUचे नाही देऊ शकत. तुम्ही एक नर्स मॅक्झिमम 2 पेशंट बघू शकते एका ICUमध्ये. तर हा मॅनपॉवर हे सगळं हे जोडणं हे आजच्या तारखेत सोपं नाही आहे. आणि आमचे खर्च कुठेच कमी नाही झाले, खर्च नुसतं वाढले आहे. आता मागच्या वर्षी तर हे होतं की PPE आणि मास्कवर पण लोकांनी बिलकुल सोडलं नाही. आज एक छोटं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पेशंटला म्हटलं की बाबा तुम्हाला घरी घेऊन जावं लागेल, तर जी वस्तू आज 28,000ला मिळत होती जशी कमतरता आली तशी ती आज 70-80 हजाराची झाली. आता मला सांगा की इथे जो कोणी असो ह्या पॅन्डेमिकसारख्या सिच्युएशनमध्ये का सगळे आपला फायदा आधी बघतात आहे. आणि जोपर्यंत सगळ्यांनी हे नाही थांबणार तोपर्यंत त्या खर्चावर काहीच आपण कमी नाही करू शकणार. आणि तोपर्यंत तो लागणारा खर्च जो दवाखान्याला लागतो तो खर्च कुठे ना कुठे पेशंटवर त्याचा भार जाणार आहे. तर मी हे अजूनही मानते की तेवढ्यासाठी कोणाची ट्रीटमेंट थांबायला नको, पण याचा अर्थ हा पण नाही आहे की बिना पैशांनी हे सगळं होऊ शकतं. सध्या असं आहे की प्रॉब्लेम्स खूप होतात, ॲडमिनिस्ट्रेशनला हे सगळं हँडल करावं लागतं. कधी असं होतं की एका पेशंट्सची डेथ होते आणि त्या सिच्युएशनमध्ये पेशंट्सचे जे रिलेटिव्स असतात ते ॲडमिनिस्ट्रेशनवर खूप जास्त हावी होतात. पण ती सध्या मेडिकली सिच्युएशन काय आहे ते फक्त डॉक्टर्सना माहिती असतं की पेशंट किती क्रिटिकल आहे आणि नॉन मेडिकल पर्सन ते समजू शकत नाही. तर ह्या सिच्युएशनमध्ये काय ॲडमिनिस्ट्रेशनचा आणि कोविड पेशंट किंवा एक नॉर्मल पेशंट आणि त्यांचे रिलेटिव्ह खूप मोठा रोल आहे याच्यात. हे पहा, या कोविडच्या याच्यात लक्षात घेणं जरुरी आहे की सगळ्यात दुःखद बाब ही आहे की जो मनुष्य आजारी आहे त्याच्या घरचे त्याला भेटू शकत नाही. ठीक आहे, आपल्याला आजारात आपल्या लोकांची गरज असते आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की जे काही आमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ आहे, आम्हाला सगळ्यांना आज त्यांची फॅमिलीचा रोल प्ले करणं गरजेचं आहे. आम्ही प्रयत्न करतो त्यांचं काउन्सिलिंग चांगल्यात चांगलं हो जाऊन ह्या काळात कोणी तर असं असावं जो त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवू शकेल. तर आता हा प्रयत्न म्हणजे माझाही असतो, आमच्या स्टाफकडून आम्ही रेग्युलर काउन्सिलिंग पण करतो की बुवा पेशंटला ती कमी जाणवायला नको. पण ऑब्व्हियसली फॅमिली असते आणि तुम्ही त्यांचा राग, त्यांचा सगळा फ्रस्ट्रेशन समजून घ्यावा लागेल. खूप वर्षभर झालं आहे, बरेच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच लोकांवर आज फायनान्शियल बर्डन आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचा घरचा कोणीतरी आजारी होतो आणि तो एवढ्या फास्ट सडनली त्यांना जे कळत नसतं त्याच्यामध्ये एक मृत्यू होऊन जातो. तर मला असं वाटतं की त्यांचं फ्रस्ट्रेशन समजण्यासारखं आहे. पण
समजा आपण आपले डॉक्टर्स त्यांच्याशी रोज बोलतात आहे, ॲडमिनचा स्टाफ त्यांना रोज त्यांना हे बघतो आहे की बा त्यांना जे पाहिजे ती इन्फॉर्मेशन त्यांपर्यंत पोचते आहे, त्यांचा पेशंट बऱ्याच त्याला जेवढ्या सोयी देऊ शकू आपण ते देतो आहे. हे सगळं मिळून मिसळून करणाऱ्या गोष्टी आहे. कोणालाच आपल्या घरच्याची कोणाची मृत्यू झाली तर चांगलं नाही वाटत. काही लोक समजून घेतात, काही लोक शॉकमध्ये जातात, काही लोकांना राग येतो. तर मला असं वाटतं या काळामध्ये हे होणं साहजिक आहे. आणि कधी कधी पैशाचा आणि याच्यासाठी मी तुम्हाला सांगते माझा एक्सपिरियन्स तरी आतापर्यंत थँकफुली इथे कधीच तोडफोड किंवा असं काही कोणी कोणावर चढलं असं कधी झालं नाही आमच्याकडे. पण मला असं वाटतं की हे कधीच रिलेटिव्स जे जवळचे असतात ना त्या माणसाच्या, ते कधीच ते त्यावेळेस एवढे शॉकमध्ये असतात, दुःखात असतात की ते नाही करत. हे जे बाहेरून येणारे एखादा नातेवाईक किंवा एखादा जो कधी पहिल्या दिवसापासून नसतोय त्यांच्यासोबत, शेवटच्या दिवशी त्याला खूप जोश येतो, अरे तुमच्याकडनं पैसे घेतात का, मग पाहू आपण कसे घेतात. आणि असं करून मग ती गोष्ट भडकते. मला नाही वाटत की पेशंटचा इमिजिएट रिलेटिव्ह जो खरंच तिथे उभा असतो त्याची मनस्थिती असते की तो कोणावर जाऊन ओरडेल किंवा हे करेल. त्याचे दुःख ऑलरेडी तेवढे असतात. आणि मला असं वाटतं की ॲज अ हॉस्पिटल ते आम्ही समजू शकतो. पण एवढंच आहे की डॉक्टर देव नाही आहे. कुठली सिस्टम कोणत्या गोष्टीचा एका पॉईंटनंतर कंट्रोल नाही राहू शकत. तर आता परिस्थिती समजून घेणं हे दोन्हीकडच्या बाजूला गरजेचं आहे. मग एक लास्ट क्वेश्चन की सध्या आपण जर विचार केला की ॲडमिनिस्ट्रेशनचं काम हे खूप बर्डन आलेलं काम आहे सध्या, कारण हॉस्पिटलचं पूर्ण मॅनेजमेंट बघणं हे संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनकडे असतं. ऑफिशियल्सची कम्युनिकेशन किंवा पेशंट्सचे रिलेटिव्स किंवा पेशंट्सची कम्युनिकेशन, तर ह्या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जसं तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळता तर तुमचे लोकांना काय म्हणजे तुमचं ओपिनियन आहे किंवा त्यांना काय मेसेज आहे की ह्या गोष्टी सध्याच्या सिच्युएशनमध्ये सगळ्यांनी समजून घ्यायला हवं? हे बा 2-3 बाजू आहे. ठीक आहे. आता जसं मी माझ्या लोकांना नेहमी सांगते की तुमच्यासाठी तो आजचा 100वा पेशंट असेल, पण त्या पेशंटसाठी तुम्ही पहिलं हॉस्पिटल आहात. त्याचा जवळचा माणूस आहे, तो तुमच्या जवळचा नाही आहे. तर तो ज्या मनस्थितीत येतो आणि आपण ज्या मनस्थितीत आहे तिथे कधी कधी असं होतं ना की जे लोक सतत ह्या माहोलमध्ये राहतात त्यांना कुठेतरी ती जाणीव थोड्या वेळेसाठी कमी होऊन जाते किंवा एक डेथ पाहून तेवढा फरक नाही पडत. पण आपल्याला हे नाही विसरता येत की जो येणारा आहे त्याच्यासाठी त्याचा एक माणूस आहे, त्याचा जीव आहे आणि तो तुमच्या भरोश्यावर त्याला आणतो आहे. आज जेव्हा तू इथे सोडून जातो आम्ही तेव्हा म्हणतो की ठीक आहे तुम्हाला इथे यायची गरज नाही आहे, पेशंट ICUमध्ये राहील किंवा पेशंट रूममध्ये राहील आणि आम्ही अपडेट करू, औषधांचं जे काही करू. आज तो कुठे ना कुठे विश्वास टाकल्याशिवाय तो सोडत नाही आपल्याकडे. तर मला वाटतं ते एक समजून घ्यायला हवं. आणि ज्याला एम्पथी म्हणतो आपण की माणसाची परिस्थितीत आपण त्याच्या जागेवर राहून बघावं. तसंच मला असं वाटतं की लोकांनी पण हे समजून घ्यावं की कोणताच डॉक्टर कधीच तुमच्या पेशंटच्या बेडच्या बाजूला त्याच्या मरण्यासाठी किंवा त्याची तब्येत खराब करण्यासाठी तो उभा नाही राहत ना. तो प्रयत्न करतो की मला जे काही औषधं आहे ते लावूया. आता निष्काळजी करण्यासारखी ती बाब नाही आहे. तिथे एवढा स्टाफ काम करतो रात्रभर, त्यांची घर आहे, त्यांची मुलं आहे, ते सगळं तिथलं सोडून आज इथे उभे राहायला तयार आहे. तर ते करतात आहे. तर त्यांचं मन खराब नाही आहे किंवा कोणाला धोका द्या किंवा काही खराब करण्याचं नाही आहे. मला माहिती आहे की एक पण पेशंटला कमी जास्त झालं तर तो तिथल्या स्टाफपासून माझ्या रिसेप्शनपर्यंत सगळ्यांना वाटतं. सगळे फोन करतात, मॅडम अरे तो पेशंट जरा बरा नाही वाटत आहे, काय करायचं. मग डॉक्टरशी बोलतात. तर मला असं वाटतं की आज माणुसकीचा वेळ आलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही म्हणाल पैसे बाजूला का नाही ठेवू शकत आपण, त्याचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की कारण काय आहे त्याच्या मागचं. पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट हे आहे की आज माणसांना कोणीतरी रिस्पॉन्स देणारं पाहिजे, ॲक्नॉलेज करणारं पाहिजे की हो तुम्ही पेनमध्ये हे आम्ही समजू शकतो. मी आज किती म्हटलं तरी नागपुरात जेवढे मला दिवसभरात कॉल येतात, जेवढे लोक मदतीसाठी मेसेज करतात, आम्ही सगळ्यांना तर ती सर्व्हिस देऊ शकत नाही. पण ज्यांना कोणाला आम्ही ती सर्व्हिस देऊ शकतो त्यांना आम्ही पूर्ण 100% आपलं डेडिकेट करून द्यावं. आणि ज्यांना नाही देऊ शकत त्यांना ॲटलिस्ट एक अक्नॉलेजमेंट द्यावं की हो तुमच्या पेशंटसाठी जमलं तर आम्ही नक्की करू. पण आता सध्या खूप लोकांना आज तेवढीच गरज आहे की आम्ही एकमेकांना समजून चालावं. खासगी इस्पितळात सुद्धा विविध मुद्द्यांवरून कधीतरी त्रासदायक परिस्थिती निर्माण होत असली तरी सुद्धा त्याला हाताळून काम कसे सुरळीत सुरू ठेवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती केतकी अरबट यांनी आपल्याला दिली आहे.
संकटाला संयमाने उत्तर देणे, शांतपणे या परिस्थितीला हाताळणे, सध्या आपण एवढे प्रयत्न करायला हरकत नाही आहे. तर भेटूया शंकरांच्या अशाच एका भागात. तोपर्यंत बघत राहा शंकरात आवाज सध्याचा.